नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरती 2023 मध्ये तुम्ही जे फॉर्म भरलेले होते त्यामध्ये बऱ्याचशा परीक्षा तुमच्या झालेल्या आहेत आणि राहिलेल्या परीक्षांमध्ये तुमचे कंत्राटी ग्रामसेवक असेल, आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्य सेवक महिला, आरोग्य सेवक पुरुष 50%, आरोग्य सेवक पुरुष 40% आणि अंगणवाडी सेविका मधील जे पेसामधील परीक्षा राहिलेल्या आहेत, तर याबद्दलची महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील, त्यासोबतच ऍडमिट कार्ड बद्दल आणि निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील। ही एका न्यूज पेपर मध्ये आलेली बातमी आहे। आरोग्य सेवक ग्रामसेवक पदाच्या परीक्षा ज्या आहेत त्या कोळंबल्या आहेत अशा पद्धतीची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि ही जी माहिती आहे ती जळगाव जिल्हा परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जवळपास मित्रांनो तुम्ही 2019 पासून या पदांच्या परीक्षेचे फॉर्म तुम्ही भरलेले होते। त्यानंतर 2023 मध्ये या पदांच्या परीक्षेचे फॉर्म भरायला लावले। आता मित्रांनो तुमची IBPS कंपनी या दोन पदांच्या परीक्षा घेते आहे। पहिल्यांदा मित्रांनो महापरीक्षा पोर्टल मार्फत तुमच्या परीक्षा होणार होत्या, परंतु त्या परीक्षा काय झाल्या नाही। त्या 2019च्या वेळेस तुम्ही जी फीस भरलेली होती त्या परीक्षेची फीस काही विद्यार्थ्यांना मिळाली असेल, काही विद्यार्थ्यांची या ठिकाणी पेंडिंग देखील असेल। आता त्यानंतर 2023 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या पदाच्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले होते त्यासाठी काय माहिती देण्यात आलेली आहे ती पहा। सर्वात अगोदर तुमच्या ज्या परीक्षा ज्या या पदांच्या होणार होत्या त्या कशामुळे अडकलेल्या आहेत, कशामुळे या परीक्षेसाठी विलंब होतो आहे त्याची माहिती घेऊया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा परिषद भरतीचे जे निकाल आहेत ते म्हणजे आचारसंहिता चालू असल्यामुळे अडकलेले आहेत। ज्यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविका या पदाचे निकाल जे आहेत ते आतापर्यंत लागले असते, परंतु आचारसंहिता चालू असल्यामुळे या पदाचे निकाल लागू शकत नाहीये। त्याचबरोबर मित्रांनो ज्या पदांसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी वेळापत्रकही काही जिल्हा परिषदांनी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलं होतं, पण आचारसंहिता असल्यामुळे त्यांनी देखील या होणाऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये आचारसंहितेचं या ठिकाणी त्यांनी कारण दिलेलं आहे आणि स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच फायनल नियुक्त्या ज्या आहेत त्या काही जिल्हा परिषदांनी थांबवलेल्या आहेत। तर ही देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी पहा मित्रांनो, अर्ज अधिक पण भरती लांबणीवर काय म्हटलं यामध्ये, जिल्हा परिषदच्या भरती प्रक्रिया 26 जानेवारी पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात या भरतीत सर्वाधिक अर्ज जे आहेत ते आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदासाठी आले आहेत। मात्र ही भरती न्यायालयीन कामकाजात अडकली होती। प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार न्यायालयाने पेसाची पदे वगळता भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। IBPS कंपनीकडून परीक्षा सेंटरचे नियोजन देखील सुरू करण्यात आले होते, मात्र अजून परीक्षांचे नियोजन झाले नसल्याने ही परीक्षा लांबणीवर पडल्याचे समजते। तर बघा मित्रांनो, तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या 26 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होऊन भरती प्रक्रिया देखील संपूर्णरित्या पूर्ण होईल असे या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, पण तसं काय आपल्याला होताना पाहायला मिळालेलं नाही। आणि त्यासोबतच जे राहिलेली पदं आहेत तुमची आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदांसाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत याबद्दलची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यासोबतच पुढे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जी पेसा बाबतीत कोर्टामध्ये रिट याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर सोल्युशन म्हणून पेसा मधील पदे वगळता नॉन पेसाच्या पदांची परीक्षा घेतली जाणार होती, पण IBPS कंपनी मार्फत त्या संदर्भामध्ये सेंटर देखील नियोजन करण्यात आले होते। मात्र अजूनही त्या परीक्षेबद्दल कुठल्याही प्रकारची अपडेट आपल्याला येताना पाहायला मिळाली नाही आणि त्यामुळे ही परीक्षा लांबणीवर गेलेली आहे। बरेच जण या परीक्षेसाठीच वाट बघत आहेत। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीची ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे। तुमच्या ज्या परीक्षा आहेत मित्रांनो अंगणवाडी सेविकेच्या, तुम्हाला माहित असेल की नॉन पेसा मधील जे परीक्षा आहेत त्या झालेल्या आहेत आणि पेसा मधील पदांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत। तशाच पद्धतीनं ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेवक महिला असेल या पदांच्या परीक्षा घ्यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे, कारण की मित्रांनो यात महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये माहिती दिलेली आहे की प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार न्यायालयाने पेसाची पदे वगळता भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यानुसार या उर्वरित पदांच्या परीक्षा म्हणजेच नॉन पेसा मधील
पदांच्या परीक्षा घेणं गरजेचं होतं, पण तशा पद्धतीची कुठल्याही प्रकारची नियोजन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मग आता उर्वरित पदांच्या ज्या परीक्षा आहेत त्या कधी होतील? सध्या तर आचारसंहिता चालू आहे. मग ग्रामविकास विभागानं निवडणूक आयोगाची परमिशन घेतलेली आहे किंवा नाही हे त्यांनाच माहीत असेल. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा अपडेट आपल्यासाठी प्रसिद्ध झालेला नाही की परीक्षा ह्या ज्या आहेत त्या आचारसंहितेमध्ये घेतल्या जाऊ शकतात, त्याबद्दल त्यांनी परमिशन घेतलेली आहे किंवा नाही याबद्दलचं कुठल्याही प्रकारचा अपडेट आपल्यापर्यंत आलेलं नाही. फक्त न्यूजमध्ये माहिती आलेली होती की आचारसंहिता असल्यामुळं तुमची जी परीक्षा आहे ती जून महिन्यामध्ये घेतली जाऊ शकते. जर मित्रांनो तुमच्या आचारसंहितेमध्ये या परीक्षांबद्दल कुठल्याही प्रकारचा अपडेट आलं तर असं म्हणूया आपण की ग्रामविकास विभागानं निवडणूक आयोगाची परमिशन घेऊन या परीक्षा घेण्याचं नियोजन केलेलं आहे. जशी त्याबद्दल अपडेट मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. परंतु मित्रांनो या ठिकाणी असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की तुमची जी परीक्षा आहे ती आचारसंहितेमुळे लांबणीवर गेलेली आहे आणि तुमची जी परीक्षा आहे ती जून महिन्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत. सध्या तरी तुम्हाला या न्यूज मध्ये जशी माहिती प्रसिद्ध झालेली आहे त्यानुसार तुम्हाला एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती. आता बाकीची माहिती काय देण्यात आली आहे ती आपण पाहूयात. पहा, जिल्हा परिषदच्या विविध 626 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली असून पेसातील पदाच्या कारणामुळे आरोग्य सेवक व ग्रामसेवक पदांची भरती लांबणीवर पडली आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदने विविध 9 केडरच्या पदांच्या झालेल्या परीक्षांची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी लावली असून यातील 5 केडरच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या देण्यात आल्या आहेत. अन्य 2 केडरच्या नियुक्त्या आता आचारसंहिता असल्यामुळे थांबल्या असून आरोग्य पर्यवेक्षक पदाचे निकाल जाहीर झाले असले तरी त्यात पात्र उमेदवार मिळाले नाहीत. राज्यभरात अमृत महोत्सव वर्षानिमित्त शासनाने जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. राज्यभरात जिल्हा परिषद सरळ सेवा भरती शासनाने IBPSच्या माध्यमातून राबवली होती व अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर कंपनीकडून यासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यात आरोग्य सेवकाच्या 40%, 50% आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदासाठी देखील मोठ्या प्रमाणात अर्ज आले असले तरी या पदांच्या भरतीत पेसा पदांचा वाद थेट न्यायालयात गेल्याने ही भरती लांबणीवर पडली आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीची ही जाहिरातीमध्ये माहिती आलेली आहे आणि तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या आचारसंहितेमुळे लांबणीवर गेलेल्या आहेत. आचारसंहिता जशी संपेल तशी तुमच्यापर्यंत आरोग्य सेवक, ग्रामसेवक पदांच्या परीक्षा कधी होतील याबद्दलची अपडेट नव्यानं प्रसिद्ध झाली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर मित्रांनो, जी न्यूज मध्ये माहिती प्रसिद्ध झालेली आहे त्या न्यूज बद्दलची माहिती तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.